नागोरी मिसगार जमात ट्रस्ट प्रकरणात धर्मदाय उपायुक्तांचा महत्त्वपूर्ण निकाल। ट्रस्टचे अध्यक्ष युनुस तांबटकर यांचा बदल अर्ज नामंजूर। अहिल्यानगर माननीय धर्मदाय उपायुक्त कार्यालयाने नागोरी मुस्लिम मिसगार जमात ट्रस्टच्या वादग्रस्त प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष युनुस सुलतान तांबटकर यांनी दाखल केलेला बदल अर्ज नामंजूर करण्यात आला आहे। या निर्णयामुळे ट्रस्टमधील अनेक सदस्यांमध्ये व जमातमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात ट्रस्टचे रेहान काझी, वाजिद खान, इफ्तेखार खान, ॲडव्होकेट वसीम सय्यद, नवाज शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। नागोरी मुस्लिम मिसगार जमात ट्रस्ट वरील चौकशी अर्ज क्रमांक 2265/2017 हा निसार पवार व इतरांनी दाखल केला होता। त्यावर सुनावणी घेतल्यानंतर 11 जानेवारी 2021 रोजी माननीय धर्मदाय उपायुक्तांनी परिशिष्ट अ मध्ये नोंद असलेल्या विश्वासांना ट्रस्टच्या घटनेतील तरतुदीनुसार 3 महिन्याच्या आत नवीन विश्वासांची निवड करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान युनुस सुलतान तांबटकर व इतरांनी ट्रस्टच्या वृद्ध विश्वस्त अब्दुल राशीद दाऊद खान यांची दिशाभूल करून खोटी व बनावट कागदपत्रे सादर करत बेकायदेशीर बदल अर्ज क्रमांक 1457/2021 दाखल केला होता। या बदल अर्जावर ट्रस्टच्या सदस्यांनी तीव्र हरकती नोंदवल्या। सदस्यांचे म्हणणे होते की युनुस तांबटकर व इतरांना जमातीत कोणतेही सामाजिक स्थान नाही, तसेच त्यांची ट्रस्टच्या संपत्तीचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर केला आहे। हरकतदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टच्या मालकीच्या लाल टाकी परिसरातील सिटी सर्वे क्रमांक 6998 या जागेवर युनुस तांबटकर व इतरांनी महानगरपालिका व धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरू केले होते। 8 सप्टेंबर 2021 रोजी दाखल झालेल्या या तक्रारीनंतर 13 सप्टेंबर 2021 रोजी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला। तसेच युनुस तांबटकर व इतरांनी ट्रस्टच्या कार्यालयाचे कुलूप तोडून कागदपत्रे व मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप हरकतदार क्रमांक 1 यांनी 6 ऑक्टोबर 2021 रोजी केला होता। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून धर्मदाय उपायुक्तांनी असा निष्कर्ष काढला की युनुस तांबटकर व इतरांनी दाखल केलेला बदल अर्ज ट्रस्टच्या घटनेतील तरतुदीनुसार वैध नाही, त्यामुळे सदर बदल अर्ज नामंजूर करण्यात आला आहे। या प्रकरणात हरकतदारांच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट वसीम सय्यद आणि नवाज शेख यांनी युक्तिवाद केला। धर्मदाय उपायुक्तांच्या या निर्णयामुळे नागोरी मुस्लिम मिसगार जमात सदस्यांमध्ये आनंद, दिलासा आणि न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। आज इथं आपण नागोरी मुस्लिम समाज ट्रस्ट याच्या कार्यालयामध्ये बसलो आहे। चौकशी अर्ज क्रमांक 1457/2021 हा दिनांक 14/10/2025 रोजी निकाली काढण्यात आला। सदरच्या अर्जामध्ये इसमनामे इम्रान शफी अहमद व इतर युनुस सुलतान तांबटकर व इतर यांनी एक बदल अर्ज दाखल केलेला होता। सदरचा बदल अर्ज हा खोटा आहे व कायद्याला धरून नाही असे ऑब्झर्वेशन मेहरबान न्यायालयाचे होते। सदरचा बदल अर्ज त्यांनी ज्या अर्जाला धरून, ज्या चौकशी अर्जाला धरून दाखल केला होता तो होता 2265/2017। आता या 2265/2017 मध्ये काय असं सांगण्यात आलं होतं? 2265/2017 मध्ये असं सांगण्यात आलं होतं की बाबा सदर न्यासाचे इलेक्शन घेण्यात यावे आणि इलेक्शन घेण्यात यावे आणि मग न्यासाची नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात यावी। आता त्याला तडा देण्याकरिता बॅकडोरनी एंट्री करण्याकरिता एक इसम होता जो 1977 साली जो कार्यालय मधून निवृत्त झालेला होता, म्हणजे तो कार्यक्षमतापासून वंचित झालेला होता। त्या इसमाचा एक ॲफिडेव्हिट घेऊन सदर बदल अर्ज, खोटा बदल अर्ज दाखल करण्यात आला होता। आता त्याच्या उपरोक्ष याच इसम इम्रान शफी आणि युनुस सुलतान तांबटकर यांनी 6016 म्हणून एक अर्ज दाखल केलेला आहे पुणे चॅरिटी कमिशन मध्ये। येथे त्यांनी शपथेवर, ॲफिडेव्हिट वर सांगितलेले आहे की सदर न्यासाला कोणताही विश्वस्त नाही। ही बाब मेहरबान धर्मदाय आयोग यांनी गृहीत धरलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही तिकडं सांगता पुणे येथील धर्मदाय आयुक्त मध्ये तर बाबा न्यासाचा कोणताही विश्वस्त नाही, मग तुम्ही हा विश्वस्त जिवंत करून आणला कुठून आणि मग या विश्वस्तांनी दिलेल्या अर्जानुसार तुम्ही इथं बदल अर्ज दाखल केला कुठून? आता ही परिस्थिती जी आहे या परिस्थितीचं अवलोकन करून मेहरबान न्यायालयाने त्यांचा बदल अर्ज फेटाळला होता। परत त्यावरती अजून त्यांनी जे 5 विश्वस्त जे निवडलेले होते ते 5 विश्वस्त असे होते की जे नगरमधनं होते, परंतु जी घटना पाहिली असता घटनेच्या आधारे विश्वस्त हे
महाराष्ट्रामधील ज्या ठिकठिकाणी असणारे म्हणजे पुणे झाला, नाशिक झाला, नागपूर, मुंबई येथून एक एक विश्वस्त असं घेणं गरजेचं होतं आणि अहमदनगर येथून 5. सदरचा जो बदल अर्ज होता हे फक्त 5 लोकांनी दाखल केलेला होता. त्यामध्ये नाशिक, पुणे, नागपूर आणि मुंबईला रिप्रेझेंट करणारा कुणीही नव्हतं. त्यामुळं सदरचा बदल अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये सर त्यांनी जे पहिले अवैध काम केलेले आहे त्यांचे अभिलेख शाखेमध्ये परत करण्याचा म्हणजे ही शाखामध्ये परत करण्याचा आदेशही झालेला आहे. आता त्या लोकांबरोबर आतापर्यंत जेव्हा समाजाची परिस्थिती पाहिली असता काही लोक बनाव करत आहे का ते समाजाचे विश्वस्तच आहे आणि त्यांच्याकडून भाडे वसुलीचा प्रयत्न करत आहे. त्यांना पहिलेच 101च्या ऑर्डर नुसार त्यांना डिफॉल्टर आणि त्यांना फ्रॉड घोषित करण्यात आलेले आहेत. म्हणून माझी अशी विनंती आहे की युनुस सुलतान तांबटकर आणि अजून एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे की जे निवडून आलेले विश्वस्त आहेत त्यांचा बदल अर्जही नामंजूर झालेला आहे आणि आज कोणताही विश्वस्त नाही. सदर न्यासाचा कारभार हा 1248/49 मिसगर लायब्ररी शाळा येथे त्यांच्या ऑफिस मधनं कार्यरत आहे आणि तिथं चालत आहे. आता सगळ्यांनी नोंद घ्यावी की 732 जो बदल अर्ज आहे तो प्रलंबित आहे आणि तो 100% तो निकाली होणार आणि तो रद्द झालेला नाही. ही ह्या दिशाभूल पासून समाजाच्या लोकांनी आपल्याला सावधान ठेवावे.